खूप वर्षांपूर्वी एका शेतात प्राण्यांना चाऱ्याशिवाय सोडून दिलं होतं. लाल कोंबडीने अन्न शोधण्यासाठी संपूर्ण शेत फिरण्याचा निर्णय घेतला. ती पहिल्यांदा गायीकडे गेली. अन्न शोधण्यासाठी तू माझ्यासोबत येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप गरमी आहे. माझ्याने चालणं होणार नाही. मग ती डुकराकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकतोस का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी इथून हलूही शकत नाही. नंतर ती कुत्र्याकडे गेली. तू मला अन्न शोधण्यासाठी मदत करू शकशील का? नाही, मी नाही येऊ शकत. इथे खूप उकडतंय. मी चालूही शकत नाही. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. अन्न शोधण्यासाठी माझ्या बरोबर येशील का? नाही, मी नाही येऊ शकत. खूप उकडतंय. मी पाण्यातून बाहेरही नाही येऊ शकत. जेव्हा कोणीच तिच्यासोबत यायला तयार नव्हते, कोंबडीने स्वतःच शेत सोडण्याचा निर्णय घेतला. चालता चालता तिला जमिनीवर गव्हाचे काही दाणे सापडले. तिला खूप आनंद झाला आणि ती शेतावर परत आली. तिने गव्हाचे दाणे पेरण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं की तिचे मित्र तिला मदत करतील. गाय, हे पहा, मला गव्हाचे दाणे मिळाले. तू माझ्यासोबत दाणे पेरशील का? नाही, मी तुला आधीच सांगितलंय, खूप गरमी आहे. कोंबडी डुकराकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तू माझ्यासोबत पेरशील का? नाही, मी नाही करू शकत. यासाठी हवामान खूपच गरम आहे. नंतर ती कुत्र्याकडे गेली. मित्रा, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, खूपच उकडतंय. आणि शेवटी ती बदकाकडे गेली. बदक, बघ, मला गव्हाचे दाणे मिळालेत. तुला माझ्यासोबत पेरायला आवडेल? नाही, एवढं उकडतंय की मी पाण्यातून बाहेरच येऊ शकत नाही. ठीक आहे, मी स्वतःच पेरणी करेन. जेव्हा तिने पाहिलं की कोणीच तिची मदत करत नाहीये, तेव्हा तिने स्वतःच पेरणी करण्याचा निर्णय घेतला. आठवडे गेले, पावसाळा आला. बी रुजलं, पालवी फुटली होती. पण बागेत उगवलेलं जंगली गवत कापणं गरजेचं होतं. गवत कापायला माझी मदत कोण करणार? इथे खूप घाण आहे. मी तुझी मदत करू शकत नाही. मी तर करू शकत नाही. मी माझी जागाच सोडू शकत नाही. मी घाणेरडा होईन. मी नाही करू शकत. माझी तब्येत ठीक नाही आहे. मी नाही करू शकत. जर असं असेल तर मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने अंकुरांच्या आसपास उगवलेले जंगली गवत काढायला सुरुवात केली. गहू वाढण्याच्या काही काळानंतरच आता गव्हाच्या कापणीची वेळ आली. कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली आणि विचारलं की ते पीक कापायला मदत करतील का? काय, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मित्रा, जरा बघ तरी गहू कसा उगवलाय. तू पीक कापायला माझी मदत करशील? नाही, मी नाही करू शकत. मला करायचं नाहीये. मित्रा, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील? कोण? मी अजिबात नाही. ए बदका, गहू उगवलाय, पीक कापायला मदत करशील का? खात्रीने मी नाही करू शकत. ठीक आहे, मी स्वतःच करेन. लाल कोंबडीने रात्री उशिरापर्यंत काम केलं. तिने गव्हाच्या पारंब्या एक एक करून स्वतःच कापल्या. आता गव्हाचे पीठ बनवण्याची वेळ आली होती. ती तिच्या मित्रांना मदत मागायला गेली. मित्रांनो, आपल्याला कणिक बनवण्यासाठी गहू दळावा लागेल. कोण कोण माझी मदत करेल? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. मी कोणतीही मदत करू शकत नाही. माझी डुलकी काढायची वेळ आहे. मी तर मुळीच मदत करू शकत नाही. मी नाही मदत करू शकत. पाण्यात उतरून थंड होण्याची गरज आहे. कोंबडीने चक्कीमध्ये गहू दळून पीठ बनवलं. चला, आता चविष्ट पोळी बनवूया.
कोंबडी तिच्या मित्रांकडे गेली. ती त्यांना एक शेवटची संधी देऊ इच्छित होती. गाय, मी पोळी बनवते आहे, तू मला मदत करशील का? मी नाही करू शकत. मी काम करण्याच्या स्थितीत नाही. तुझं काय मित्रा? आज नाही, मी खूपच थकलो आहे. मी नाही करू शकत आणि मला माहिती नाही पोळी कशी बनवतात. या खेपेला कोंबडीला खूप राग आला होता. ती स्वतःच स्वयंपाकघरात गेली. सर्वात आधी तिने जे पीठ बनवले होते त्याची पोळी बनवली. मग त्याला आकार दिला आणि शेवटी ओव्हन मध्ये ठेवून पोळी शिजण्याची वाट पाहू लागली. पोळीचा सुगंध पसरल्यावर तिने पोळी ओव्हन मधून बाहेर काढली. बागेत गेली आणि टेबलवर बसली. मग तिच्या मित्रांना बोलवलं. मित्रांनो, पोळी तयार आहे. कुणाला माझ्यासोबत खायची इच्छा आहे? कोंबडीच्या समोर गरम पोळी पाहून सगळे एकत्रच तिच्या समोर आले. मला थोडी पाहिजे. मला पण. खरं तर मला खूपच भूक लागली आहे. अगदी योग्य वेळ आहे. अरे वा, मला पण दे. मला पोळी आवडते, चला खाऊया. नाही, मी नाही देऊ शकत. अजिबात नाही. मी सर्व काही स्वतःच केले. फक्त मीच खाण्याच्या लायक आहे. सगळं काही स्वतःच्या बळावर. खूप आवडीने कोंबडीने पोळी खायला सुरुवात केली. पण ही गोष्ट सुद्धा विसरू शकत नव्हती की तिचे मित्रही भुकेले होते. आजपासून जर तुम्ही मदत करण्याचं वचन देत असाल तर मी माझी पोळी तुमच्या सोबत वाटू शकेन. शेतातील सगळ्याच प्राण्यांना लाज वाटत होती. त्यांना माहित होतं की ती बरोबर आहे. आम्ही तुला वचन देतो, आता आणखी आळस नाही. कोंबडीला माहित होतं की तिच्या मित्रांनी चांगला धडा शिकलाय, म्हणून तिने पोळी त्यांच्या सोबत वाटून खाल्ली. एका चांगल्या जेवणाबरोबरच आता ते भरलेल्या पोटाने आनंदात होते. काही वर्षांपूर्वी एका जंगलात एक स्वार्थी आणि कपटी कोल्हा राहत असे. तो नेहमी काही ना काही कपट करण्यामागे असायचा. त्यामुळे कोणताही प्राणी त्याच्यावर विश्वास करत नसे. कोणीही त्याच्याशी मैत्री केली नाही. काही काळानंतर कोणीही मित्र न बनल्यामुळे कोल्हा जंगलाच्या बाजूच्या पहाडीवर एका गुहेत निघून गेला. एक दिवस थंड प्रदेशातून एक करकोचा तेथे आली. कोल्हा खूप खुश झाला की शेवटी त्याला एक मैत्रीण मिळाली. तो लगेच करकोचाकडे गेला. माझ्या प्रिय करकोचा, तुझं स्वागत आहे. तू माझी मैत्रीण बनशील? का नाही, पण तू खूप स्वार्थी आहेस. मी तुझ्यावर भरोसा कसा ठेवू? नक्कीच ठेवू शकतेस. मला इथे कोणी मित्र नाही. मला वाटतं आपण चांगले मित्र बनू शकतो. काही काळानंतर एकटाच जेवून कंटाळलेल्या कोल्ह्याने आपली शेजारीण करकोचाला डिनरसाठी आमंत्रण दिलं. आमंत्रणाने खुश होऊन करकोचा आनंदाने कोल्ह्याच्या घरी गेली. कोल्ह्याने जे सूप बनवलं होतं ते खूप चविष्ट गंधाचं होतं. टेबल सजवून कोल्ह्याने सूप एका मोठ्या वाडग्यामध्ये वाढलं. करकोचा टेबलवर बसली आणि कोल्हा करकोचाच्या बाजूला बसला. शुभ भोजन करकोचा, मला आशा आहे तुला सूप आवडेल. कोल्हा आनंदाने सूप पित होता. पण एवढ्या मोठ्या वाडग्यातून सूप प्यायचं कसं हेच करकोचाला समजत नव्हतं. ती तिची चोच वाडग्यात बुडवू शकत होती, पण तिला केवळ भाताचे 1 किंवा 2 दाणेच मिळत होते. जोपर्यंत करकोचाने भाताचे 2 दाणे कसेबसे खाल्ले तोपर्यंत कोल्ह्याचं जेवण संपलं होतं.
कोल्हा दुसऱ्याचा विचार करू शकत नाही असा विचार करून करकोचा जरा नाराज झाली, पण ती पाहुणी होती म्हणून काही बोलली नाही. आता मला निघायला हवं. डिनरसाठी धन्यवाद. पण तू पूर्ण जेवली नाहीस. तुला आवडलं नाही का? काही हरकत नाही, मी तुझंही खाऊन टाकेन. करकोचा घरी जात होती तोपर्यंत कोल्ह्याने तिचे उरलेले सूप प्यायला सुरुवात देखील केली. करकोचा उदास होऊन घरी परतली. ती रात्रभर झोपू शकली नाही, कारण ती उपाशी होती आणि तिच्या मित्रावर रागावलीही होती. आम्ही दोघे खूप वेगळ्या प्रकारचे प्राणी आहोत. कोल्ह्याने हे समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे, पण कसं? काही वेळ विचार केल्यानंतर करकोच्याला एक कल्पना सुचली. ती कोल्ह्याला धडा शिकवू इच्छित होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तिच्या मित्राला डिनर करता आमंत्रित केलं. कोल्हा आमंत्रण मिळाल्याने खुश होता. खूप खूप धन्यवाद. मला आनंद आहे की आपण मित्र आहोत. जेवण तयार केल्यानंतर करकोच्याने एक लांब आणि निमुळत्या तोंडाची बाटली तिच्या करता आणि तिच्या मित्राकरता टेबलवर ठेवली. करकोच्याने भात बनवला आणि टेबलावर सजवला. तिने पाणी सुद्धा लांब आणि निमुळत्या तोंडाच्या बाटलीत ठेवलं. काही वेळानंतर कोल्हा आला. मला खूप भूक लागली आहे. चल बसून जेवायला सुरुवात करूया. दोघेही टेबलवर बसले. शुभ भोजन कोल्ह्या. कोल्ह्याने निमुळत्या तोंडाच्या बाटलीतून खाण्याचा प्रयत्न केला, पण खाऊ शकला नाही. तो पाणी देखील पिऊ शकला नाही. आणि दुसरीकडे करकोचा तिच्या लांब चोचीने जेवणाचा आनंद घेत होती. जेव्हा कोल्ह्याने भात खाण्याकरता काट्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत करकोचाने तिचे जेवण संपवले होते आणि कोल्ह्याला त्रासलेला पाहून तिने विचारलं, माझ्या प्रिय मित्रा, तू तर काहीच नाही खाल्लंस. तुला आवडलं नाही? जर मी खाऊ शकलो असतो तर कदाचित मलाही आवडलं असतं. ही बाटली माझ्यासाठी नाही. तू तुझ्या लांब चोचीने जेवू शकतेस, पण माझ्या तोंडाने हे शक्य नाही. करकोचा याच उत्तराच्या अपेक्षेत होती. अरे माझ्या प्रिय मित्रा, तुला आठवतं मी देखील उपाशी राहिले होते त्या रात्री, कारण तू जे वाडगे वापरले होतेस ते माझ्याकरता उपयोगी नव्हते. अचानक कोल्ह्याला त्याची चूक समजली. तो मनापासून दुःखी झाला की त्याने ते मोठे वाडगे आपल्या मैत्रिणीसमोर ठेवले होते. मी मनापासून तुझी क्षमा मागतो. मी हा विचारही केला नाही की तू वाडग्यातून जेवू शकणार नाहीस. काही हरकत नाही मित्रा, निदान तू मला समजून तरी घेतोयस. आपण एकमेकांमधला फरक समजून घ्यायला हवा ना. त्यानंतर करकोचाने मोठी ताटली आणली ज्यात कोल्हा सहजपणे जेवू शकेल. त्यात तिने जेवण वाढलं आणि कोल्ह्याने मजेत त्याचं जेवण संपवलं. जेव्हा जायची वेळ आली तेव्हा कोल्ह्याला एक विचार सुचला. हे करकोचा, मला या बाटल्यांपैकी एखादी घेऊन जाऊ दे, म्हणजे जेव्हा तू माझ्या घरी जेवायला येशील तेव्हा या निमुळत्या तोंडाच्या बाटलीने आरामात जेवू शकशील. लोक तुला उगाचच स्वार्थी म्हणत नाहीत. जर तू तुझं डोकं आणि चातुर्य चांगल्या कामांसाठी वापरलंस तर तू आणि तुझे मित्र नेहमी आनंदात राहाल. कोल्हा आणि करकोचा आनंदाने हसायला लागले. महिने उलटले. गरम प्रदेशात जाण्यासाठी निघताना करकोचा तिच्या मित्राचा निरोप घेण्यासाठी गेली. एकटा राहिल्यावर कोल्हा पुन्हा त्याच जंगलात परतला, पण तो करकोचाचे शब्द कधीच विसरला नाही. त्यानंतर तो कधी स्वार्थी नव्हता आणि तो अन्य प्राण्यांचाही चांगला मित्र बनला.
खूप वर्षांपूर्वी एका जंगलाजवळ एका जुन्या घरात एक दाम्पत्य राहत असे. ते आनंदी आणि शांततेत जीवन जगत होते. फक्त एकच दुःख होतं की त्यांना मूलबाळ नव्हतं. एकदा म्हातारी स्वयंपाकघरात बिस्किटसाठी कणिक मळत होती, तेव्हा तिचा नवरा तेथे आला. काय ग, आज तू काय बनवतेस? अहो, आज मी एक जिंजर ब्रेड माणूस बनवत आहे. म्हातारीने कणिक मळली आणि त्याला जिंजर ब्रेड माणसाचा आकार दिला. त्याला ओव्हनमध्ये ठेवून ती बसून राहिली आणि जिंजर ब्रेड व्यवस्थित शिजायची वाट पाहू लागली. जेव्हा जिंजर ब्रेड माणूस व्यवस्थित शिजल्याचा सुगंध संपूर्ण स्वयंपाकघरात पसरला, तेव्हा तिने आपले हातमोजे घातले आणि जिंजर ब्रेड माणसाला बाहेर काढलं. आता वेळ होती त्याला सजवायची. तिने कॅन्डीचा उपयोग करून, सुंदर नाक आणि किशमिशचा उपयोग करून त्याचे डोळे बनवले. मग तिने केस आणि कपडे बनवण्यासाठी क्रीमचा वापर केला आणि शेवटी त्याची बटणं बनवण्यासाठी काही चेरी वापरल्या. तिने आपल्या कृतीवर एक दृष्टी टाकली आणि म्हणाली, माझा जिंजर ब्रेड माणूस सुंदर दिसतोय, पण मला वाटते काहीतरी राहून गेले. म्हातारीने त्याच्याकडे पुन्हा एकदा पाहिलं आणि अरे हो, त्याचे ओठ, मी त्याचे ओठ बनवायला विसरूनच गेले. तिने क्रीमचा वापर करून जिंजर ब्रेडच्या चेहऱ्यावर ओठ बनवले. चला, आता माझा जिंजर ब्रेड पूर्ण झाला. त्याच वेळी एक विचित्र गोष्ट घडली. धन्यवाद. पण हे कसं शक्य आहे? तू बोलू शकतोस? जिंजर ब्रेड माणूस अचानक उठून उभा राहिला आणि त्याने धावायला सुरुवात केली. हो, आणि मी धावू सुद्धा शकतो. जिंजर ब्रेड माणसाने स्वयंपाकघराच्या बेंचवरून खुर्चीवर आणि मग जमिनीवर उडी मारली आणि मग बागेकडे दरवाजातून जोरात धावत गेला. परत ये, अरे परत ये. म्हातारी ओरडली. जिंजर ब्रेड बोलत बोलत धावत होता. धावा, जेवढे धावू शकाल तेवढे धावा. मला कोणी पकडू शकत नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. म्हातारी बागेत गेली आणि जिंजर ब्रेडच्या मागे धावू लागली. म्हाताऱ्याने खिडकीतून बायकोला धावताना पाहिलं. अगं, तू का धावतेस? म्हातारीने धावतानाच नवऱ्याला उत्तर दिलं, माझा जिंजर ब्रेड माणूस पळाला, मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करते. म्हातारा काहीच बोलू शकला नाही. म्हातारी धावत होती, पण जिंजर ब्रेड माणूस इतक्या जोरात धावत होता की त्याला पकडणं अशक्य होतं. काही वेळानंतर जिंजर ब्रेड माणूस एका शेतात पोहोचला. एका चरणाऱ्या गायीने त्याला पाहिलं. किती छान बिस्किट आहे, मला त्याला पकडून खायला हवं. गाय सुद्धा जिंजर ब्रेडच्या मागे धावू लागली. थांब, पळू नकोस, मी तुला खाणार. धाव, जेवढ्या जोरात धावता येईल तेवढं धाव. ती म्हातारी सुद्धा मला पकडायचा प्रयत्न करते, पण मला कोणीच पकडू शकत नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. म्हातारी आणि गाय जिंजर ब्रेड माणसाच्या मागे धावत होते आणि यावेळी एका डुकराने जिंजर ब्रेड माणसाला पाहिलं. जिंजर ब्रेड माणूस, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. धाव, मी तुला पकडतो. जिंजर ब्रेड माणसाने धावतानाच डुकराला उत्तर दिलं. धाव, जेवढा जोरात धावू शकशील तेवढा धाव. ती म्हातारी आणि गाय सुद्धा मला पकडायचा प्रयत्न करते, पण कोणीच मला पकडू शकत नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जेव्हा ते धावत होते, जिंजर ब्रेड माणूस पुढे आणि त्याच्या मागे म्हातारी, गाय आणि डुक्कर धावत होते. त्याच वेळी एका कोंबडीने जेवण शोधत असताना जिंजर ब्रेडला पाहिलं. अरे, हे तर माझं दुपारचं जेवण आहे. आता कोंबडीही त्याच्या मागे धावू लागली. तू जेवढा जोरात धावू शकतोस धाव जिंजर ब्रेड माणसा, मी तुला पकडणारच. धाव, जेवढ्या जोरात धावता येईल तेवढं. ती म्हातारी, गाय आणि डुक्कर सुद्धा मला पकडू शकले नाहीत, आणि तू सुद्धा पकडू शकणार नाहीस, कोणीच नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जिंजर ब्रेड माणूस पुढे आणि त्याच्या मागे म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडा धावत होते. सगळेच धावत होते, पण जिंजर ब्रेड माणूस सर्वात जोरात धावत होता.
जिंजर ब्रेड माणूस खूप आनंदात होता आणि त्याला स्वतःवर गर्व होत होता. मी जगातला सर्वात हुशार आणि वेगवान जिंजर ब्रेड माणूस आहे. हो, मीच आहे. मला कोणीच पकडू शकत नाही, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जेव्हा जिंजर ब्रेड माणसाने पुढे पाहिलं तर समोर एक नदी होती. तो थांबला, कारण त्याला माहित होतं की पाण्यात तो विरघळू शकत होता. ओ, अरे बाप रे, आता काय करायचं? म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडा जवळ आले होते. त्याच वेळी झाडाच्या मागून एक चलाख कोल्हा पुढे आला. मला पोहता येतं, तुला हवं असेल तर मी मदत करू शकतो. जिंजर ब्रेड माणसाने त्याबद्दल विचार केला. जर तू मला खाल्लंस तर? तू मुळीच काळजी करू नकोस, मी तुला खाणार नाही, फक्त तुला नदी पार करायला मदत करेन. जिंजर ब्रेड माणसाने चलाख कोल्ह्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या शेपटीवर बसला. जेवढं शक्य होतं त्याला घट्ट पकडून ठेवलं. कोल्ह्याने नदीत उडी मारली आणि पोहू लागला. दरम्यान म्हातारी, गाय, डुक्कर आणि कोंबडी नदीच्या तीरावर पोहोचले आणि पाहिलं की जिंजर ब्रेड माणूस कोल्ह्यावर बसून नदी पार करतोय. ते असहाय्य होऊन त्याला पाहत होते, कारण ते त्याला पकडू शकणार नव्हते. नदी खोल झाली आणि पाणी वाढू लागले. अरे कोल्ह्या, तुझी शेपटी वर उचल, मी जवळजवळ ओला झालोय. माझ्या पाठीवर ये, ती जागा सुरक्षित आहे. जिंजर ब्रेड माणूस त्याच्या पाठीवर सरकला. ते थोडा वेळ पोहत होते, पण जसजसं पाणी आणखी खोल झालं, कोल्ह्याची पाठही पाण्यात बुडू लागली. मला भीती वाटते की तू ओला होशील. तू माझ्या डोक्यावर का बसत नाहीस? ते आणखी थोडं उंच आहे. जिंजर ब्रेड माणूस त्याच्या डोक्यावर चढून बसला. कोल्ह्याने आपल्या योजनेचा शेवट केला आणि डोके पाण्यात बुडवले. पाणी खूप वाढलंय, तू माझ्या नाकावर का बसत नाहीस? ते आणखी थोडं उंच आहे. तेव्हा जिंजर ब्रेड माणूस कोल्ह्याच्या नाकावर जाऊन बसला. आता ते नदीच्या तीरावर पोहोचणारच होते. कोल्ह्याने जिंजर ब्रेड माणसाला नाकाने उडवलं आणि आपलं तोंड उघडलं. जिंजर ब्रेड माणूस त्याच्या तोंडात पडणार होता आणि कोल्हा त्याला खाणार होता. पण हे होऊ शकलं नाही, कारण जेव्हा जिंजर ब्रेड हवेत होता तेव्हा वरून एक कावळा उडत होता. त्याने जिंजर ब्रेड माणसाला आपल्या चोचीत पकडलं. जिंजर ब्रेड माणसाने कावळ्याला आणखी थोडं पुढे उडू दिलं आणि विचारलं, कावळे आल्याचं बिस्किट खातात का? जेव्हा कावळ्याने बोलण्यासाठी चोच उघडली, जिंजर ब्रेड माणूस खाली पडला आणि त्याच्याने शक्य होतं तेवढा जोरात धावू लागला. जेवढा जोरात धावू शकशील तेवढा धाव. ती म्हातारी, गाय, डुक्कर, कोंबड्या आणि कोल्ह्यानेही मला पकडायचा प्रयत्न केला खूपच, पण पकडू शकले नाहीत, कारण मी आहे जिंजर ब्रेड माणूस. जिंजर ब्रेड माणूस धावतच राहिला आणि कधी थांबलाच नाही. जर जिंजर ब्रेड माणूस धावताना तुमच्या पुढे गेला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो जिंजर ब्रेड माणूस आहे आणि कोणीच त्याला पकडण्याची हिम्मत करू शकत नाही.